पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज अतिशय कॉमन आहे नाही का? एस्पेशली स्त्रियांमध्ये ज्या रिप्रोडक्टिव्ह किंवा प्रजनन वयाच्या आहेत. सो काय होतं एक्झॅक्टली इन PCOD? जो अँड्रोजन असतो, जो मूळतः एक पुरुष हार्मोन आहे, तो स्त्रियांच्या शरीरात जास्त आढळला जातो आणि ह्याचं प्रामुख्यानंचं कारण म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स. ओके. सो काय होतं मग? जे अंडाशय असतं त्याच्या भोवती इमॅच्युअर फॉलिकल्स डिपॉझिट होऊन ते अंडाशय मोठं आणि बल्की दिसू लागतं. ओके. आणि ह्याचे सिम्प्टम्स काय आहेत? तर मासिक पाळीमध्ये बिघाड, कधी कमी रक्तस्राव, कधी जास्त रक्तस्राव, वजन वाढ, एस्पेशली तुमच्या पोटाच्या एरियामध्ये, स्किन ऑइली होणं, पिंपल्स येणं, बॉईल्स येणं, हेअर फॉल होणं, स्किन टॅग्स येणं किंवा ज्याला आपण चामखीळ म्हणतो, स्किन फोल्ड्सवर काळ्या लाईन्स येणं, ज्याला अकॅन्थोसिस निग्रिकान्सही म्हणतात. याचबरोबर फर्टिलिटीचे इश्यूज म्हणजे वंध्यत्वाचे इश्यूज, अबॉर्शनचे इश्यूज, चिडचिड, एन्झायटी, डिप्रेशन एक्सेट्रा. आणि गुड न्यूज इज की होमिओपॅथीमध्ये ह्या सगळ्याची एक इफेक्टिव्ह, जेंटल अशी ट्रीटमेंट आहे, की जेणेकरून आम्ही PCODला ट्रीट करतोच, पण याचबरोबर जे तुमचे मूड चेंजेस आहेत, जे मानसिक डिस्टर्बन्सेस आहे, हेही ट्रीट केले जातात. सो जर तुम्हाला आणखी माहिती जाणून घ्यायची असेल, तर डू कनेक्ट टू मी.